स्टार्ट करायचं आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे टोटल. विदाउट डायमेन्शन आपण एक रॉ काढून घेऊ पहिले कसं दिसतंय. आपल्याला फ्री हँडच पहिली स्टार्टिंगला काढायला लागते जवळपास. फ्री हँडच करायचं म्हणजे जास्त पण मोठं असलं तर फ्री हँड नाही करायचं, नंतर मग ते डायमेन्शन चेंज करता करता ते खूप हे होऊन जातं, कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. म्हणजे जर आपल्याला वाटतं की डायमेन्शन सोप्या दिसतात आपल्याला आणि आपण फ्री हम्म, हँड काढून नंतर चेंज करू शकतो, मग त्यावेळेस फ्री हँड हम्म, काढलेला काय प्रॉब्लेम. आता कालची जशी ती कॅबिनेटची ड्रॉइंग होती, हम्म. ती चेंज करत होतं इकडनं तर तिकडनं ती हे होऊन जायची. हा ती हम्म. असं प्रॉब्लेम येतो थोडाफार. दिलेली आपल्याला टोटल 110 दिलेली आहे ती त्या पार्ट पासन. फुट 90. हा आणि वरतून 40 मायनस करायची आपल्याला. टोटल तो जरी यू काढलेला आहे ना, त्याचं टोटल हम्म. 40 दिलेलं आहे डिस्टन्स वरती. 10 मायनस 40. नंतर याचं किती दिलेलं आहे. हाईट किती दिलेली आहे आपल्याला, 60 दिलेली. इथून आपल्याला 30 घ्यावं लागेल. वीस. छोट्या रॉडची डायमीटर दिलेली का आपल्याला. 20 आहे, त्याला 10 कन्सिडर करू आपण. नंतर पुढं 64 दिलेली आहे मोठा उंची. मधलं डिस्टन्स दिलेलं आहे 40. इंडिव्हिज्युअल डिस्टन्स 10. हम्म. 110 दिलेलं आहे आपलं. हे 20. नंतर हा आपल्याला 10 × 30 डिग्रीचा चॅम्फर दिलेला आहे. 40 दिलेलं आहे आपल्याला टोटल इथे. टोटल जर इकडे सेक्शन व्ह्यू सीसी मध्ये बघशील तू, तर थ्रेडचा जो अप्पर पार्ट दिलेला आहे आपल्याला 27.5 रेडियस दिलेली त्याची आपल्याला. इथून जो हा जाणार आपला तो 27.5. हम्म. 20 मध्ये जातोय तो.
हो, एवढं डिस्टन्स. एंटर. कुठलं डिस्टन्स बाकी का आणखीन द्यायचं? 27.5. भावाला दिलं ना आपण 27.5. हा. इथून थोडंसं एक्झिट करून घेऊ आपण. अशी प्रोफाईल आली आपली. आता याला आपण शाफ्ट करणार. हा. शाफ्ट मध्ये गेलो आपण. प्रोफाईल सिलेक्ट केली आणि ऍक्सिस सिलेक्ट केली. Preview. ठीक. अशी प्रोफाईल आली ती. हो. आता आपल्याला करायचे थ्रेड्स कट. थ्रेड कट करण्यासाठी काय करायचं? आता आज समोरचा फेस आहे त्याला स्केच म्हणायचं, त्याला क्लिक करायचं. आता आपल्याला तिथं ती कटिंग प्रोफाईल ड्रॉ करायची थ्रेड्स. आता थ्रेडची कटिंग प्रोफाईल ड्रॉ करण्यासाठी काय काय करावं लागेल आपल्याला? थ्रेडचा बेस कुठे आहे? 20 डायमीटरच्या सर्कलवर आहे आणि टॉप आहे 27.5च्या. तर आपल्याकडे दोन्ही हो. आहेत, हा 20चा आहे हा 27.5चा आहे. तर आपण काय करणार? त्याला प्रोजेक्ट करून घेणार. याला पण प्रोजेक्ट करणार आणि याला पण प्रोजेक्ट करणार. हो. दोन्ही प्रोजेक्ट झाले. आता जी आपल्याला प्रोफाईल कट करायची ती ड्रॉ करायची आपल्याला. पण काय करणार मग? नॉर्मल टू प्लेन घेणार. त्याला एक सेंटर लाईन ड्रॉ करणार. त्यानंतर जर बॉटम डिस्टन्स किती 2 दिलेलं आहे ना आपल्याला. हम्म. नेक ठेवणार त्याला. सिंगल किती 60 दिलेलं आहे ना. हम्म. Total 6. आता ही प्रोफाईल मिरर करून जाऊ आपण. बाकीचं जेवढं दिलेलं तेवढं आपल्याला ट्रिम करून घ्यायचं. कट पोर्शन तू ड्रॉ केलाय त्यानंतर त्याला म्हणायचं एक्सट्रूड कट. अप टू नेक्स्ट रिव्ह्यू. एक कट आला आपल्याकडे, क्रिएट झाला. हम्म. हे आपलं ठीक. त्याला पॅटर्न करायचा आपल्याला. Pattern. Right. इथून गेलो सर्क्युलर पॅटर्न मध्ये. तिथून रेफरन्स एलिमेंट कोणता आहे आपला? हा वाला. नंतर करंट सॉलिड काय आहे आपलं? जो आपण आता कट केलाय. पॉकेट. किती हवेत आपल्याला तिथे? नंबर ऑफ टीथ दिलेले आहेत का त्यांनी? 1 2 3 4 5 6 7 8. इकडनं जाणार आपण कम्प्लीट ग्राउंड. इकडनं घेणार हम्म. नंबर ऑफ टीथ 8. हम्म. रिव्ह्यू. ओके. हम्म. आलं. 9 दिले. 9 आहेत का? 9. ठीक आहे. हम्म. इथपर्यंत कळालं. तो हो. खालचा यू काढता येईल. हम्म. ठीक आहे. त्याच्या वरचं बेस घेऊ मग आता. अच्छा.
बेसला काय दिलेलं आहे, सिम्पली दोन प्रोफाईल्स दिलेल्या आहेत. पहिले जो आपल्याला स्ट्रेट वाला जो शाफ्ट दिलेला आहे तो ड्रॉ करून घेणार. डिटेल व्ह्यू ए मध्ये जो दिलेला आहे आपल्याला तो ड्रॉ करून घ्यायचा पहिले, आणि त्यानंतर जो उभा सेक्शन दिलेला आहे आपल्याला लेफ्ट व्ह्यू मध्ये दिसतोय, लेफ्ट. हा तो हाफ ड्रॉ करून त्याला रिव्हॉल्व करायचा आपल्याला फक्त. साठी काय ते दोन सर्कलचे शाफ्ट साठी पहिले काढून घेणार आपण. डिटेल व्ह्यू ए मध्ये जे दिलेलं आहे, आउटर सर्कल 60 डायमीटरचा, इनर सर्कल 50 डायमीटरचा आहे. ठीक आहे. हॅलो, आता दिसते. हा, ठीक आहे. दिसतंय आता. इथपर्यंत आलो होतो आपण. याच्या पुढे आता तो स्लॉट दिलेला आपल्याला तिथं 5x5 चा, तो ड्रॉ फाईल. करायचा आपल्याला. 5 याला दिलं, त्याला हॉरिझॉन्टल ऍक्सिस सोबत सिमेट्री करून घेऊ आपण. त्याची लेंथ 5 दिली. नंतर त्याला ट्रिम करून घ्यायचं. ठीक आहे. त्याला एक्झिट करणार. टोटल एक्सट्रूड किती दिलेलं आहे आपल्याला? 662.5 प्लस 137.5. ठीक आहे. ठीक आहे. हा आला स्लॉट आपला. यानंतर आता हम्म. जो मधला आपल्याला बनवायचा आहे, तो आपल्याला किती डिस्टन्सवर बनवायचा आहे? तो 137.5 वर. या फेस कोणत्या पण एका फेसवर 137.5 वर बनवणार त्याला आपण. ते पण आपल्याला अशा या समोरच्या फेसवर त्याला हाफ बनवायचे, कारण की त्याच्या सेंटर पासून त्याला डिस्टन्स दिलेला आहे आपल्याला 15. तर आपण एक प्लेन क्रिएट करणार मग. या सरफेस पासून रेफरन्स पाहिजे आपल्याला, त्याचा डिस्टन्स पाहिजे त्याचा आपल्याला 137.5 रिव्हर्स डायरेक्शन. ठीक आहे. प्लेन आला तिथे आपलं, त्याला आपण हो. ओके म्हणू. आता त्या प्लेनवर आपल्याला स्केच करायचं. प्लेनवर आलो आपण. आता लेफ्ट व्ह्यू मध्ये दिसते आपल्याला, ते आपल्याला त्याला ड्रॉ कुठं करायचं. स्टार्टिंगला काय करू आपण, त्याची हाफ प्रोफाईल ड्रॉ करून घेऊ. सेंटर लाईन अशी काढून घेतली एक समजा आपण. नंतर ती प्रोफाईल कशी दिलेली आहे आपल्याला. हम्म.
प्रोफाईल दिली आहे आपल्याला समोर. तुला देतो आपण डिस्टन्स. टोटल किती दिलेलं आहे आपल्याला? 90. टोटल हाईट त्याची आपल्याला दिलेली 252. परत जे सेंटर आहे त्याच्यापासून त्याचा डिस्टन्स किती दिलेला आहे आपल्याला? डिस्टन्स दिलेला आहे 15. 15. 90 दिलेलं आहे आपल्याला. 10 पासून वरचं डिस्टन्स 122 दिलेलं आहे आपल्याला. इथून त्याचा डिस्टन्स. आणखी नाही दिले नाही ना, कन्स्ट्रेंट नाही दिलेत ना आपण, त्याच्यामुळे तसं होतं. पुन्हा 100 दिलेलं टोटल, तर आपण 50 देणार. पण काय द्यायचं बाकी त्याच्यामध्ये आपण? चॅम्फर व्हॅल्यू, हा वरचा आता इकडे जर येशील तो फ्रंट व्ह्यू मध्ये त्याचे चॅम्फर व्हॅल्यूज दिलेले आहेत. परत हे डिस्टन्स किती दिलं आहे ते हो. दिलेलं आहे. हे 35 दिलेलं आहे आपल्याला. चॅम्फर हो. व्हॅल्यू 30 आहे, 20 डिग्री मध्ये. 90. तर इथून वरती त्याच्या आतमध्ये आणखीन एक प्रोफाईल ड्रॉ केलेली. हम्म. ते किती दिलेलं आहे आपल्याला? 60 दिलं. त्याला अँगल द्या ना सर माहिती. बसणार नाही, त्याला ओव्हर कन्स्ट्रेंट होतील. डायमेन्शन त्याचे हा पहिला angle. 20. तसं जर चॅम्फर बसत नाही तर मग लाईन एक्सटेंड करून चॅम्फर देऊन टाकायचं. तिथं तुझा अँगल पण क्रिएट होऊन जातो. त्याच्यानंतर इथलं एक डायमेन्शन दिलेलं आहे आपल्याला. यास इथनं त्याचं खाली येते 20 डायमेन्शन येते ह्या बॉडीचं. त्याच्या आतमधली जी बॉडी दिलेली आहे आपल्याला, तिला काय डायमेन्शन दिलेलं आहे? 62.
80%. याचा अर्थ काय आहे, तर इथनं जेवढी बॉडी ती हॉलो आहे सगळी आतून. तर याचं डिस्टन्स इथनं किती दिलेलं आहे आपल्याला? 30. 62 दिलेलं आहे इथनं. तर त्याला पण 20 दिलेलं आहे. 142 हाईट आहे त्याची. हम्म? 142 हाईट आहे ना त्याची. हाईट मेन्शन केली, हा 142 वरपासून तिथपर्यंत. 142 आलं. हो, 80 दिलेली. 60 वरच दिलेला तसं पण. हम्म. हा. तिथे आणखीन काही राहत नाही ना त्याला? ट्रिम करून घेऊ. करणार आपण. त्याला करायचं आपल्याला तर शाफ्ट.